तर पुढील प्रश्न बघा, जातिभेद विवेकसार हे पुस्तक रिकाम्या जागा यांनी लिहिले आहे. तर पर्याय बघा, महात्मा ज्योतिबा फुले, तुकाराम तात्या पडवळ, विठ्ठलरामजी शिंदे आणि भाऊराव पायगोंडा पाटील. तर बघा, आपण महात्मा ज्योतिबा फुले, विठ्ठलरामजी शिंदे आणि भाऊराव पायगोंडा पाटील यांच्याबद्दल आपण महाराष्ट्राचे समाजसुधारक याबद्दल माहिती वाचलेली असते. त्यामुळे यांचे महात्मा फुले, वीरा शिंदे आणि भाऊराव पाटील यांचे आपल्याला सर्व बुक म्हणजे त्यांनी कोणते कोणते बुक्स लिहिलेले आहेत हे आपल्याला माहिती असतात. आणि जातिभेद विवेकसार हा कुठलाही पुस्तक आपल्याला या तिघांच्या लिखाणामध्ये दिसत नाही. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट करून आपण तुकाराम तात्या पडवळ यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे एलिमिनेशन टेक्निक वापरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर पुढचा प्रश्न बघा, विधवा वपन अनाचार हे पुस्तक रिकाम्या जागा यांनी लिहिलेले आहे. परत सेम लॉजिक लावायचं. विष्णुशास्त्री पंडित ज्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले, गोपाळ गणेश आगरकर आणि बाळशास्त्री जांभेकर या तिन्ही व्यक्तींबद्दल आपण पूर्ण माहिती वाचलेली असते आणि त्यांनी लिहिलेले पुस्तक आपल्याला तोंडपाठ असतात. यांच्यापैकी विधवा वपन अनाचार हे पुस्तक कुणीही लिहिलेलं आपल्याला त्यांच्या ग्रंथसाहित्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे हे तिन्ही पर्याय कॅन्सल होतं किंवा एलिमिनेट होऊन आपण व्यंकटेश रंगोकट्टी या उत्तरापर्यंत आपण पोचतो आणि अशा प्रकारे आपल्याला योग्य उत्तर फक्त लॉजिक लावून मिळतं. तर पुढचा प्रश्न बघा, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान चीन व चीनचे पंतप्रधान कोण होते? तर बघा, आता बाकीच्या ऑप्शनमध्ये बघा, आता कोणताही करार आपण केला तर त्याचा स्वीकार दोन्ही देश सोबत करतात किंवा एक देश स्वीकार करेल किंवा दुसरा देश स्वीकार करणार नाही असे आपल्याला कधी होत नाही. त्यामुळे ज्यावेळेस हा पंचशील तत्वांचा स्वीकार केला त्यावेळेस दोन्ही देशांचे PM एकच असणार. हे सिम्पल लॉजिक जर लावलं आपण तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता या चारही पर्यायामध्ये अ, ब, क आणि ब, क आणि ड यामध्ये 2-2 पंतप्रधान दाखवले जात आहेत. म्हणजे भारताचे जरी एक पंतप्रधान असले तरी या ठिकाणी 2 चायनाचे पंतप्रधान वेगवेगळे दाखवलेले आहे. त्यामुळे हे ऑप्शन आपले या ठिकाणी रद्द होतात आणि फक्त हे सिम्पल लॉजिक लावून आपण पंडित नेहरू आणि चौ एन लाय या लॉजिकप्रमाणे आपण त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचतो. सिंपल लॉजिक आहे. आपण कोणत्याही कराराचा जर स्वीकार केला तर दोन्ही देश एकतर त्याचा स्वीकार करतात किंवा एकतर स्वीकार करत नाही आणि ह्या लॉजिकने आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर बघा, हा प्रश्न झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? तर बघा, नेहरू अहवाल किती साली आला आपल्याला हे माहिती असणे गरजेचे आहे. नेहरू अहवाल आला 1928 साली. याच्यामध्ये उद्दिष्ट त्यावेळेस आपल्याला कोणते उद्दिष्ट होते? आता या सालावरून भारतातील परिस्थिती काय होती हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. तर 2 राष्ट्राची निर्मिती ही स्थिती कधी झाली? 1940 नंतर. त्यामुळे हा प्रश्न हे ऑप्शन कट होतं. त्यानंतर पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे ही पण परिस्थिती 1940च्या नंतर झाली पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. त्यामुळे हे दोन्ही पर्याय कट होतात. स्वशासन मिळवणे आणि वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे. आता स्वशासन मिळवणे 1928ला शक्य होते का? स्वशासन म्हणजे आपणच आपला कारभार बघणे. त्यामुळे हे दोन्हीमध्ये कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. परंतु त्यावेळेस जो नेहरू अहवाल झाला होता त्यामध्ये इथं 50-50 रिस्क तुम्ही घेऊ शकत होता. परंतु याचं उत्तर वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे. नेहरू अहवालामध्ये एक होतं की नेहरू अहवालामध्ये वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे हा पर्याय होता आणि नेहरू अहवाल त्याचे अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू आणि सचिव होते पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे हा जो वसाहती स्वातंत्र्य मिळवण्याचा जो मुद्दा आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल या दोघांनाही पटला नव्हता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही देखील पटला नव्हता. ते नाराज झाले होते. अशी त्या ठिकाणी परिस्थिती झाली होती. त्यामुळे याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो त्याचं उत्तर वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे हे आहे. स्वशासन मिळवणे हे त्याचं उत्तर नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 2 राष्ट्राची याची वंशावळी लक्षात असली आपल्या म्हणजे आपल्याला प्युअर तुक्के न मारता आपल्या अभ्यासानुसार उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ते आपण याच्यावरून कळू शकतो.
पुढचा प्रश्न बघा, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? आता बघा, आपण ज्यावेळेस इतिहास वाचतो त्यावेळेस लाल, बाल आणि पाल हे आपल्याला माहिती असते. लाला लजपत राय, लोकमान्य टिळक म्हणजे बाळ, आणि पाल म्हणजे कोण? बिपिनचंद्र पाल. हे तीनही यांना आपण एक ट्रायपॉड्स म्हणून लक्षात ठेवतो. त्याच्यावरून बघा, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स हे जरी तुम्ही लॉजिक लावलं या ठिकाणी लाल बाल पालचं, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स याच्यामध्ये लाल बाल पाल यांच्यापैकी फक्त लाला लजपत रायच दिसत आहेत. असं जरी तुम्ही लॉजिक लावलं तर आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? तर लाला लजपत राय यांनी केली. तर बघा, पुढचा प्रश्न बघा, भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची, आता हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये कसं लॉजिक लावायचं बघा. दारिद्र्याच्या खालीलपैकी कोणती कारणे सांगितलेली आहेत? आता सिंपल लॉजिक लावायचं. दारिद्र्याची कारणं बघायची आपल्याला. दारिद्र्य म्हणजे अशा कारणांनी दारिद्र्य आलं, एवढं लक्षात जरी आलं आपल्याला तरी खूप होतं. दारिद्र्याची कारणे, अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रांवर अवलंबून आहे. बरोबर आहे, आपली 45% लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आज पण, हे बरोबर आहे. त्यामुळे आपण एक कारण म्हणू शकतो. उत्पादन क्षेत्रातील रोजगाराची संधीची कमतरता घेऊ शकतो पॉझिटिव्हली याला. त्यामुळे आणि आपण म्हणू शकतो उत्पादन क्षेत्रात रोजगार संधी, आपल्याकडे रोजगार कमतरताच आहे आधीपासून. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता आहे, एक पॉझिटिव्ह आपण याला घेऊ शकतो. त्यानंतर विकसित देशाच्या तुलनेत शेतीचा विकासाचा अधिक दर. विकसित देशाच्या तुलनेत शेतीचा विकासाचा अधिक दर. आता विकसित देशाच्या तुलनेत आपल्या शेतीचा विकासाचा अधिक दर आहे का? आणि जर विकासाचा दर अधिक असला तर आपण दारिद्र्यामध्ये जाऊ शकतो का? नाही. त्याच्यामुळे एक लॉजिक लावून ऑप्शन कट होतो आणि आणि ब हे विधाने बरोबर आहे या ऑप्शनपर्यंत आपण पोहोचू शकतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नामध्ये लॉजिक लावून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम कोणते? तर बघा, पूरक पोषण कार्यक्रम, आरोग्य तपासणी, कामगार प्रशिक्षण आणि स्त्री पुरुष असमानता. आता इथं समानता असता तरी आपण म्हणलो असतो की ठीक आहे की एकात्मिक बाल विकासमध्ये समानतासाठी कार्यक्रम राबवू शकतो. असमानतासाठी कसं कार्यक्रम राबवणार? हा ऑप्शन कट होतो. म्हणजे जो ऑप्शन कट झाल्यानंतर पर्याय क्रमांक 2 कट होतो. एक पर्याय आपला कट झाला. त्यानंतर बघा, पूरक पोषण आहार कार्यक्रम. ठीक आहे, एकात्मिक बाल विकास योजना म्हणजे त्याच्यामध्ये आपण लहान मुलांसाठी पूरक पोषण आहार कार्यक्रम राबवतो. आरोग्य तपासणी पण त्याच्यामध्ये केली जाते. आता कामगार प्रशिक्षण, इथे एक आपल्याला डाऊट येतो. आता कामगाराचं प्रशिक्षण ह्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत येणार नाही. कामगाराचं प्रशिक्षण हे वेगळा मुद्दा झाला आणि हे जे 2 आहे ते वेगळे मुद्दे झाले. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अ आणि ब यापर्यंत आपण पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न बघा, 1907 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे काँग्रेस कोलमडली असं विधान कोणी केले? तर बघा, आता याचा संदर्भ आपल्याला गाठा सरांच्या पुस्तकात आढळतो, पण बऱ्याच मुलांनी हे वाचलेलं नसतं डिटेलमध्ये. पण तरी बी आपण एक लॉजिक लावलं. 1907ला लॉर्ड आपण व्हाईसरॉय आणि व्हाईसरॉय आणि आपण काय म्हणतो भारतामधील जो प्रतिनिधी होता ब्रिटिशांचा तो कोण होता? तर त्यावेळेस आपले लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मिंटो हे होते. तर मोर्ले मिंटो हे होते. कर्झन नुकताच चालला गेला होता, त्यामुळे कर्झनचा येथे म्हणजे कर्झनचा ऑप्शन इलिमिनेट होतो. आणि लोकमान्य टिळक कसं काय म्हणतील सुरत येथे काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे. सो लोकमान्य टिळक आपल्या बाजूने होते ना, तर ते म्हणू शकत नाही. उरला मोर्ले आणि मिंटो. तर मोर्ले जो होता हा इंग्लंडमध्ये होता आणि तो भारतीयांबद्दल एखादं विधान करणं हे ते एक संयुक्तिक ठरतं. आपल्या व्हाईसरॉय कोण होतं त्यावेळेस? लॉर्ड मिंटो. आणि लॉर्ड मिंटोनीच हे स्टेटमेंट होतं ते म्हटलं होतं. अशा प्रकारे आपण इलिमिनेशनद्वारे योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता बघा, एकदम सिंपल प्रश्न आहे. जनगणना वर्ष, मृत्यूदर यांच्या जोड्या लावायच्या योग्य. आता 1981, 91, 2001 आणि 2011. आता जन्मदर आणि मृत्यूदर, आता दोन्हींचा विचार केला तर आपला जन्मदरही कमी होत आहे आणि मृत्यूदर पण कमी होत आहे. त्यामुळे आपण एक सिंपल लॉजिक लावलं उतरत्या क्रमाने तरी आपण 1981ला 15, 91ला 11 असं कमी कमी होत याच आणि लॉजिक जरी लावलं असतं तरी आपण या उत्तरापर्यंत पोहोचलो असतो. त्यानंतर बघा,
पुढचा प्रश्न आहे, सिम्पल लॉजिक लावायचे असे बरेच प्रश्न तुम्हाला, आपण याला लॉलीपॉप प्रश्न म्हणतो. याचे उत्तर आपल्याला न कुठलाही प्रकारचा अभ्यास करता, म्हणजे आपला जो अभ्यास आहे किंवा जो झालेला अभ्यास आहे त्याच्यामध्येच लॉजिक लावून आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्ये नाही. आता उदरनिर्वाह शेती म्हणजे आपण काय, आपल्यासाठीच पिकवणं, म्हणजेच उदरनिर्वाह म्हणजे आपण नगदी पिकी करतो किंवा आपण प्रॉफिटसाठी जे शेती करतो त्याच्या विपरीत आहे उदरनिर्वाह, म्हणजे फक्त आपलं कुटुंबाचं भागेल या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये बघत असतो. तर बघा, उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही विचारलेलं आहे. नाही या प्रश्नावर जास्त आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. सखोल लागवड शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय, बरोबर आहे. पशुपालन पूरक लागणारच आपल्याला, कारण की उदरनिर्वाह शेती आहे, त्यामुळे हा एक ऑप्शन आपला बरोबर येतो. शेतीचा विस्तीर्ण आकार असता तर आपण उदरनिर्वाह शेती केली असती का? नाही, हा पर्याय कट होतो. दर हेक्टरी कमाल उत्पादन. तर बघा आता एक सीचा ऑप्शन कट झाला आपला, जिथे सी आहे ते आपण ऑप्शन कट केले. उरले कोणते? फक्त अ आणि ब आणि ड, म्हणजे आपल्याला नाही ओळखायचं आहे, नाही. तर मग आता बी ऑप्शन आपल्याला कट करावं लागेल. बी ऑप्शन इथं आहे आणि इथं आहे. तर आपला फक्त सी आणि फक्त अ. फक्त सीमध्ये काय आहे? शेतीचा विस्तीर्ण आकार आहे. विस्तीर्ण आकार असतो का उदरनिर्वाह शेतीसाठी? नाही, मग तो ऑप्शन कट होतो. छोट्या छोट्या शेतजमिनी असतात उदरनिर्वाह शेतीमध्ये. आणि सखोल लागवड आपल्याला नाही विचारलेलं आहे. हां, शेतीचा विस्तीर्ण आकार म्हणजे फक्त सी आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे, फक्त सी. बाकीचं बरोबर आहे. सखोल लागवड असते, शेती व्यवसाय पूरक असतो, दर हेक्टरी कमाल उत्पादन हे असतं. फक्त शेतीचा विस्तीर्ण आकार नसतो, म्हणजे कोणतं वैशिष्ट्य नाही, तर पर्याय क्रमांक सी, म्हणजे 3 म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे. बघा परत पुढचा प्रश्न बघा. सिंपल लॉजिक लावायचं आपल्याला या ठिकाणी. पुढील कोणत्या घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला? मासेमारी एवढा शब्द जरी कळला आपल्याला, इथं मत्स्यपालन आहे, इथं मत्स्यपालन आहे आणि इथं मासेमारी आहे. ह्या तिन्हीमध्ये मासेमारी किंवा मत्स्यपालन याचा संबंध आलेला आहे. त्यामुळे ABC एवढं जरी आपण टिक केलं तरी आपण पर्याय क्रमांक 3 ABCपर्यंत पोहोचतो. मास बाजारपेठ हा ऑड केला आपण. मासेमारी वेगळं आणि मास बाजारपेठ वेगळं. तर मासेमारीला विकास करण्यासाठी आपण मत्स्यपालन आणि मासेमारी बंदराचा विकास एवढंच त्याच्यामध्ये येईल. मास बाजारपेठचा काय संबंध मासेमारीसाठी? त्यामुळे हा आपल्याला डी ऑप्शन कट केला तर आपण ABC या प्रश्नापर्यंत पोहोचतो. तर बघा पुढचा प्रश्न. आता वरीलपैकी सर्व प्रश्न. आता राज्यसेवांच्या परीक्षेमध्ये बऱ्याच प्रश्नांमध्ये वरीलपैकी सर्व हेच उत्तर असतं. त्यामुळे जनरल स्टेटमेंट जर असली तर आपण ते बरोबर कन्सिडर करायचे. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे. जनरल स्टेटमेंट आहे, करेक्ट, याला गृहीत धरायचं. अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आण्विक नुकसानीसाठी नागरिकत्व संसदेत मांडल्या जातील. बरोबर आहे, जनरल स्टेटमेंट. ज्या ठिकाणी आपल्याला काही निगेटिव्ह किंवा एक्स्ट्रीम वर्ड भेटत नाही त्या ठिकाणी आपण त्याला बरोबर कन्सिडर करायचे. या सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पातील परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. बरोबर आहे. आता कुठलीही गोष्ट आपण कशासाठी प्रोत्साहन करण्यासाठी करतो. जरी जनरल स्टेटमेंट करून आपण वरीलपैकी सर्व अशा प्रश्नांमध्ये पर्याय निवडायचा असतो जनरलाइज स्टेटमेंटमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होण्याचे कारण. आता पर्याय बघा. शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होणे, याच्यामागं शिक्षणाचा कसा प्रभाव पडतो हे बघायचं आपल्याला. शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात. बरोबर आहे, कामाच्या संधी जर सुधारल्या तर आपण छोट्या कुटुंबावर जास्त लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आपण ऑप्शन ए बरोबर निवडू. त्यानंतर शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते. आता वाटते याला आपण जरा संयुक्तिक ठरवू. त्यानंतर स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते. बरोबर आहे, आर्थिक स्थिती सुधारते स्त्रियांची. त्यानंतर शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधाच्या अधिक ग्रहणक्षम बनवते. बरोबर आहे. हां, मग आता आपण जर पर्यायांचा विचार केला त्याच्यामध्ये केवळ सी, बी आणि डी, सी आणि डी आणि ए आणि बी, तर याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर सगळ्यात जास्त योग्य कोणता पर्याय आहे ते बघायचं. शिक्षण आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त योग्य आपल्याला हा केवळ सी, कारण की शिक्षण आणि साक्षरता यांना स्त्रियांना गर्भनिरोधाविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते, हे त्याचं उत्तर असेल. ज्यावेळेस
चारही स्टेटमेंट आपल्याला बरोबर वाटतात किंवा जनरलाइज स्टेटमेंट वाटतात आणि ज्यावेळेस केवळ हा एकच ऑप्शन दिलेला असतो त्यावेळेस अशा शक्यता खूप वाढतात की एक फक्त किंवा केवळ सी किंवा केवळ ए असं त्याचं उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्ही MPSCच्या परीक्षेमध्ये लॉजिक लावून मार्क्स मिळवू शकतात. हा व्हिडिओ फक्त नवीन जे ॲस्पायरंट्स आहेत त्यांच्यासाठी आहेत, ज्यांनी बऱ्याच वेळेस MPSCच्या परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांना हे लॉजिक सर्व माहिती असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास, हेल्पफुल वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.